गवणे आत्महत्या प्रकरणामध्ये 5 जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये लग्न कसं झालं याचे धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। वैष्णवी आणि शशांक यांच्यात प्रेमविवाह करण्याचं ठरलं होतं। त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी हगवणे कुटुंबियांची माहिती घेतली होती, मात्र हगवणे कुटुंबियांची वादग्रस्त पार्श्वभूमी असल्याचं त्यांना कळलं होतं। यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी या लग्नाला प्रचंड विरोध केला। तसंच वैष्णवीने लग्न दुसऱ्या मुलासोबतच करण्याची तयारी सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी सुरू केली होती। मात्र पती शशांककडून वारंवार वैष्णवीच्या लग्नाच्या प्रक्रियेमध्ये खोडा घालण्याचं काम सुरू होतं। वैष्णवीला बघायला आलेल्या 2 मुलांना शशांकने धमकीही दिली होती। त्यामुळे वैष्णवीच्या वडिलांसमोर शशांक हगवणेसोबत वैष्णवीचं लग्न लावून देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता। अखेर दोघांचं लग्न झालं आणि काही दिवसांनी तिला सर्व छळाला सामोरं जावं लागलं। आणि अशा पद्धतीने झालेल्या वैष्णवीच्या लग्नाचा खर्च सुद्धा समोर आलेला आहे। लग्नासाठी वैष्णवीच्या वडिलांनी 1.5 कोटी रुपयांचा खर्च केला। हगवणेंना बडेजाव हवा होता आणि तो करण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांवरती प्रचंड दबाव होता। आलिशान लग्नाच्या रिसॉर्टचंच भाडं 10 लाखांच्या घरात होतं आणि लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवरती तब्बल 22 लाखांचा खर्च करण्यात आला होता। वैष्णवीच्या लग्नामध्ये हगवणेंनी कशा पद्धतीने हावरटपणा केलेला होता, कशा पद्धतीने लुबाडलं होतं तिच्या आई वडिलांना, हे आपण बघूया। 10 लाख रुपये भाडे असलेलं आलिशान रिसॉर्ट बुक करण्यात आलं होतं। लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवरती 22 लाखांचा खर्च झाला होता। 5000 पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं होतं। 1000 रुपये प्लेटप्रमाणे जेवणाचा खर्च 50 लाख रुपये होता। पाहुण्यांचे सत्कार आणि कपड्यांवरती लाखोंचा खर्च करण्यात आला होता। लग्नाचं नियोजन पूर्णपणे इव्हेंट मॅनेजमेंटकडे देण्यात आलेलं होतं, त्यामुळे अर्थातच त्याच्यावरती सुद्धा प्रचंड खर्च झालेला असणार आहे। एकूण 1.5 कोटींचा खर्च वैष्णवीच्या वडिलांच्या मुळावर आला होता या लग्नाच्या निमित्ताने। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण याबद्दल चर्चा करूया। मंदार, मुळामध्ये कुठेतरी कसपटे कुटुंबियांना ही माहिती असणं की ही व्यक्ती, हे नातं आपल्या मुलीसाठी योग्य नाहीये, ते त्यांनी पुढे त्याचं लग्नात रूपांतर होण्यासाठी केलेले प्रयत्न ते कुठेतरी पूर्णपणे खोडून काढणं सुशील हगवणेकडनं आणि त्याच्यानंतर लग्नावरती इतका मोठा खर्च करून घेणं, इतक्या पद्धतीने धमकावणी प्रत्येक वेळेला कुठेतरी पाहायला मिळतेय। प्रत्येक ठिकाणी कुठेतरी गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि गुन्ह्याच्या खुणा दिसतायत। नक्की कशा पद्धतीची आणखीन माहिती या संदर्भात मिळतेय, काय सांगता येईल? वरून पाहता आपल्याला शशांक आणि वैष्णवीचा प्रेमविवाह आहे असं दिसतंय। मात्र जर या सगळ्या प्रकरणाच्या खोलामध्ये आपण जातो तेव्हा हा हगवणे कुटुंबाने रचलेला कट आहे हे दिसून येतं। वैष्णवी जेव्हा लग्न झालं तेव्हा अवघ्या 21 वर्षांची होती। शशांक सोबत तिचं प्रेम होतंय खरंय, मात्र जेव्हा वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी, तिच्या वडिलांनी, तिच्या चुलत्यांनी या हगवणे कुटुंबाबाबत चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना या हगवणे कुटुंबाची अशी पार्श्वभूमी लक्षात आली, माहिती मिळाली लोकांकडून आणि त्यानंतर त्यांनी वैष्णवीला समजावण्याचा प्रयत्न केला की हे लग्न तुझ्यासाठी योग्य ठरणार नाही आणि त्यानंतर वैष्णवीचं दुसऱ्या मुलासोबत कोणत्या लग्न ठरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले। तिच्यासाठी काही स्थळंही आली, त्यापैकी दोघांना या वैष्णवीला बघून गेल्यानंतर या शशांकनी फोन केले, त्यांना धमकावलं आणि मी वैष्णवीसोबत लग्न करणार आहे, ती देखील तयार आहे आणि तुम्ही मध्ये पडू नका असं त्यांना सांगितलं आणि त्यामुळं 2 लग्न जी कदाचित पुढे ठरली असती वैष्णवीची ती मोडली आणि त्यानंतर मग कसपटे कुटुंबियांसमोर, वैष्णवीच्या वडिलांसमोर पर्याय उरला नाही किंवा हगवणेंनी तो पर्याय ठेवला नाही या वैष्णवीचं शशांक सोबतच लग्न करायचं आणि लग्न झालं। मात्र हे आधीपासूनच हगवणे कुटुंबांनी ठरवलेलं होतं की या वैष्णवीला, तिच्या वडिलांना जे आहे ते अशा प्रकारे ट्रॅप करायचं आणि त्याच अंगाने हे सगळं प्रकरण गेल्याचं आपण पाहतो आहोत। कारण जर प्रेमविवाह आहे तर अगदी लग्नाच्या आधीपासूनच हुंड्याची मागणी सुरू झालेली होती। वैष्णवीच्या वडिलांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे हे लक्षात घेऊन काय काय हुंड्यामध्ये त्यांनी मागितलं हे आपण सगळेजण आता जाणतो। त्याच्यामुळे अगदी क्रिमिनल, आपण ज्याला कॉन्स्पिरसी म्हणतो, एखादा गुन्हेगारी कट म्हणतो, तशा स्वरूपाचा कट या हगवणे कुटुंबाकडून रचण्यात आला होता।
नक्कीच मंदार, एक विस्तृत कट इथे दिसतोय आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने सुशील हगवणेची वृत्ती आहे ते बघता टॉक्सिक मॅस्क्युलॅनिटी हा जो शब्द सातत्याने हल्ली वापरला जातो त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला म्हणायला लागेल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये बाप लेकाचा माजही स्पष्ट दिसतोय. घोड्यावरती बसलेला सुशील माझ्या बापाच्या जीवावरती हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा असं व्हिडिओत बोलताना दिसतोय आणि त्याच्यासोबत वडील राजेंद्र हगवणेही उपस्थित आहेत. लोक मला म्हणतात बापाची जीवावर हवा करतो, त्या आईला बाप माझा, मी हवा करेल नाही तर काही पण करेल, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा. लोक मला म्हणतात बापाची जीवावर हवा करतो. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र व्यक्ती नेमावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता म्हणून त्याला वाचवण्यात आलं का असा सवाल पत्रातनं विचारण्यात आलाय. तसंच रुपाली चाकणकरांना महिला अत्याचाराच्या प्रकरणामध्ये वेळ मिळत नसावा असा टोलाही लगावण्यात आलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे 17 मे ते 22 मे या कालावधीमध्ये अटक टाळण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहिले होते. या कालावधीत त्यांना आसरा देणाऱ्या 5 जणांना बावधन पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या सर्वांना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. अटकेतील आरोपींमध्ये एका माजी आमदार पुत्राचाही समावेश आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे फरार झालेले होते. ते फरार झालेल्या कालावधीत त्यांना ज्यांनी ज्यांनी आश्रय दिलेला आहे त्याच्या अनुषंगानं तपास चालू होता. एकूण 5 जणांनी त्यांना आश्रय दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे. त्या ठिकाणी आश्रय देणाऱ्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे. एकूण 5 जणांना त्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आपण त्यांना न्यायालयात हजर करणार आहोत. मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत. त्याच्या अनुषंगानं तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता. न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. दरम्यान कोणाकोणाला अटक करण्यात आली यावरती आपण एक नजर टाकूया. मोहन भेगडे जे मित्र आहेत हगवणे यांचे आणि मोहन बंडू फाटक पवना डॅमजवळील फार्म हाऊसचा मालक, अमोल जाधव पुसेगावमध्ये फार्म हाऊसवरती आसरा देणारा, राहुल जाधव पुसेगावमध्ये हगवणे फार्म हाऊसवरती आसरा देणारा, प्रीतम वीर कुमार पाटील कर्नाटकातील कोगनोळीमध्ये मदत करणारा. तर अशा लोकांना काल अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी आसरा दिला या पितापुत्रांना अटक टाळण्यासाठी. या संदर्भामध्ये सध्या त्यांची चौकशीही सुरू आहे आणि आज त्यांना न्यायालयात हजर केलं जाईल.